19 ऑगस्ट 2024 वार आहे सोमवार। या दिवशी आहे पौर्णिमा, नारळी पौर्णिमा। या दिवशी आपल्याला सत्यनारायणची पूजा अशी घरच्या घरी करायची आहे, कारण सत्यनारायण पूजेला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे। प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी व्रत असे म्हणजे ते आहे सत्यनारायण। घरच्या घरी अगदी सहज करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तर तुम्ही नक्की करा। श्रावणामध्ये एकदा तरी अशी तुमची सत्यनारायणची पूजा घरच्या घरी झालीच पाहिजे। आणि बघा, तुम्हाला जर या महिन्यामध्ये, आता श्रावण महिना चालू आहे, तर तुम्हाला या महिन्यामध्ये काही करायचं असेल, म्हणजे काही सेवा पूजा अशी काही करायची असेल ना, तर तुम्ही आहे ना आवर्जून तुम्हाला सांगेल तुम्ही सत्यनारायण करा। आणि सत्यनारायण करायला बघा कधी सुरुवात करायची, तर या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये सगळे दिवस शुभ आहेत, सगळे दिवस चांगले आहेत, तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता। अगदी तुम्ही जरी आता तुम्हाला जमलं नाही, नारळी पौर्णिमेला सोमवारी 19 ऑगस्टला तुम्हाला जमलं नाही, तरी तुम्ही कोणत्याही सोमवारी करू शकता सत्यनारायण पूजा।